नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आमच्या शाळेमध्ये आनंद मेळावा साजरी होणार आहे. तर इतके छान छान स्टॉल लावले ना पोरांनी. तर ह्या स्टॉलचं म्हणजे काय आहे की त्यांना गणिताचं चांगलं नॉलेज व्हायला पाहिजे, याच्यासाठी हा स्टॉल आम्ही लावतो आणि प्रत्येक वर्षी हा स्टॉल घेतो. त्याच्यातून कोणाला किती पैसे लागले, फायदा तोटा नफा हे सर्व याच्यामध्ये त्यांना कळतात आणि दुसऱ्या दिवशी आम्ही विचारतो सुद्धा त्या मुलांना. तर चला मी कोणकोणते स्टॉल लागलेले आहे ना ते तुम्हाला एकदा दाखवते. चला मग पटकन. आता जस्ट मी इतक्यात घरी आले आणि असं तर छान कार्यक्रम बालानंद मेळावा, मस्त छान छान स्टॉल असे होते, तुम्ही पाहिले, खूप भारी मजा आली. आणि मुलांनी खूप पैसे पण किती कमवले, काय नाही का कमी याच्यातून पण नफा असं ह्या पद्धतीने. तर खूप छान होता स्टॉल. चला मी आता चेंज करते, दिदीला स्कूलला जायचं आहे, तर चला पटापट आवरते आणि बोलते दिदीशी. थँक्यू. चलावाले ते केले. जा मग. हा बाय बाय दीदी. तर आज आता ना आजींता येत आहे, तर मी काय केलं मग आता दुपारी थोडंसं आराम केला, झोपले वगैरे. आणि आता आहे ना गावाकडनं उमेदची आजी आहे, म्हणजे माझ्या ज्या सासू आहे ना त्यांची आई आहे, तर त्या येत आजी सासू येत आहे. तर मावशीकडे आलेल्या होत्या त्यांना, तर जेवायला बोलवलेलं आहे. आता पटकन मी पटापट घरातलं आवरते आणि स्वयंपाकाची पण तयारी. स्वयंपाकात काय काय बनवणार आहे, कारण की ते व्हेज खाता फक्त, म्हणून नॉनव्हेज काही बनवणार नाही. नाहीतर आमच्याकडे मोस्टली पाहुणे आले की नॉनव्हेज होतं. तर आता ते येत आहे, तर पटापट मी घरात आवरायला घेतलेलं आहे. आणि मग थोडी आज झोपलेली होती, तर खूप दिवसातून आराम केला मी. म्हटलं चला झोपून घेऊयात. आणि आजी आली ना, तुम्हाला त्या आजी पण दाखवते, खूप छान आहेत.
तर चला मी पटकन आवरते आणि बोलते. पाय पड. पाय पड. पाणी वगैरे काही तर आजी आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी करते मी. तर इथे व्हेज पुलाव बनवलेला आहे, शिरा बनवला, कढी बनवली. आता भजी तळायची, कुरडे पापड काढून घेतले. तर असा मेनू असणार आहे. की चला पटकन बनवते सुरू तुम्हाला पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर दाखवते. थोड्या मिरच्या मी काय करते भाजून घेते. असं भाजून घेतल्यानंतर असं तिखटपणा चालला जातो म्हणून भाजून घ्यायचे असतात. तर भाजते मी थोड्याशा. आणि भजीचं पण पीठ भिजवून ठेवलेलं होतं. कसं भिजलं ना मग व्यवस्थित छान येतात भजी. आणि जेव्हा आपण तळणीचे पदार्थ बनवतो ना तर त्याच्या आधी काय करायचं, भजी पापडच्या आधी ना कुरडया तळून घ्यायचा. कारण की एक टीप आहे. तर काय झालं, कुरडईचा पांढरा रंग हा टिकून राहतो, नाहीतर अशी पिवळसर कुरडई पडते. तर म्हणून मग आधी कुरडया तळून घ्यायच्या, नंतर मग भजी पापड वगैरे तळायचा. तर हे मला सुद्धा ना खूप नंतर माहिती पडलं. मी आधी ना भजी तळून घ्यायची, नंतर मग कुरडई तळायची. पण आता असं न करता आधी कुरड्या तळायचा, म्हणजे कसं कुरड्याचा कलर बदलणार नाही तुमच्या पण. तर मी इथं आहे ना पटापट कुरड्या तळून घेते. बाकीचा स्वयंपाक करून ठेवला होता, म्हणजे कसं आल्यावर थोड्या गप्पा गोष्टी करता येतात आणि गावाकडनं आल्यानंतर मग आपल्याला वेळ पण मिळत नाही. तर त्याच्यासाठी मग मी पटापट आधीचं थोडंसं बाकीचा स्वयंपाक करून घेतला. आता कुरडया आणि भजी फक्त तळायची राहिली. तर आणि शिरा करेन तेवढं पटापट करून घेते. तर कुरडया ना आधी तळल्या का त्याचा कलर बदलत नाही, सफेदच कलर राहतो. नाही तर मग आपण आधी जर त्याच्यात हे तळलं ना भजी वगैरे, तर कुरडईचा कलर हा पिवळा पडून जातो. म्हणून मग कुरडया कधी पण तळण काढण्याच्या आधी कुरडया आधी तळायच्या आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी. त्याचं पटकन हे आता तळून घेते आणि मग नंतर आम्ही सर्वजण जेवायला बसणार. आणि चला मग. माझा स्वयंपाक रेडी झाला आहे. इथं आहे शिरा, भाकर करून घेतली, कुरडई पापड, व्हेज पुलाव त्यांचं काढून ठेवलं आहे मी, वाढून ठेवलं आहे ताट त्यांचं. आणि इथं आहे कढी आणि इथं आहे भजे. तर असं आहे आजचा मेनू.
कापायला कुठं रे बारको बारको राहत तो असं जाते नाही अरे असं जाते जायला ते मग आजारी पण मध्ये मध्ये ना कलेक्टर आदू एन्जॉय आजो सांभाळ कधी आहे ना हा? कधी आहे ना कधी आहे केली येडा आहे म्हणे येडा दादा म्हणून काय येडा आधी जवळ बनव सांगायचं आईला इथं आहे ना आज आमचे जेवण वगैरे झाले आणि मस्त मग आजी गप्पा मारत बसली गावाकडच्या गोष्टी आणि त्या आजीची बडबड खूप छान आहेत आजी आणि ह्या आजी सासू आहे माझ्या खूप भारी मस्त आहे यांचा स्वभाव खूप जीव लावतात जसं माझं लग्न झालं आणि तेव्हापासून खूप म्हणजे खूप अटॅचमेंट खूप आधी पण आम्ही तिकडेच गावी राहायची 2-3 वर्ष तेव्हा खूप भारी आणि त्यांची बडबड वगैरे मस्त आणि खूप छान स्वभाव पण आहे तर मस्त आता बसले थोड्या आणि मग बाबा ते परत पोचून येतील तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि मस्त गप्पा गोष्टी करतो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तेवढी जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय